थांब ना जी, थांब ना. अहो कौसुबाई भल्ल्यास पळून राहिल्या बाप्पा, आज तर लयच जोर आला तुम्हाले. हो जी. आ त्या समोरच्या बाया तर समोर गेल्या बाई, मले तर येऊ द्या तुमच्या सोबत बाप्पा. आणि हळूहळू कर ना जी. काय एवढ्या पळून राहिल्या तर पयाली वावरवाला काही तुम्हाला डबल न टिबल रोज देऊन राहिला का काय? नाही वा आणि ते तसं नाही, पटकन आपली वाली पात घेतली आणि बसलं बाई दुऱ्यावर जाऊन. पाय तर दुखतेच नाही, आता तुझ्यापेक्षा जवान आहे का मी? तू जवान पोरगी आहे. मजा काही घ्यायला शिकल्या बाई कौसुबाई आमच्यासोबत राहू राहू. माया असर पडला का काय तुमच्यावर कौसुबाई? मजा घेऊन राहिला माईवाली. मग नाही तर काय बाई, आता तूच नेहमी मजा घेत तर मी न घेतलं म्हणून काय झालं? एखादी वेळेस घ्या आले. हे काऊन माग आहे व? आज चंदा तर हर वेळेस समोर 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 राहते आणि आज काऊन व? थंडी झाली का लगेचच? आजी तुम्ही थांबा तर थोडेसे, मला येऊ द्या तुमच्या जवळ, मग मी सांगतो गोष्ट तुम्हाला. थांबा थांबा. तिची लय शकून राहिली आता, तुम्हाला माहीत आहे का कौसुबाई? आता खानी सकाळी ते घरून तिचं वालं वावर आहे डोबून आली ते. पेरणी तिच्या वावरात सारखी पेरली का नी तिनं. आणि दुपारून मी गेली, चालतं काय हो म्हणलं. तर पहिले नाही म्हणे, मी म्हणलं चालो कमी बाय आहे तर हो झाली. आणि मग का नाही मी डबा गिबा बांधला बाई, बाहेर निघतो म्हणलं आता. तर हे मले का त्या शितलीच्या घरी जाताना दिसली, मग गेली हिच्या मांग मांग मी. शितलीच्या घरी काय गेली होती? बापा नवलूच्या घरी तर जात नाही वय. आणि अशी कशी गेली हो बापा? हिला तर पटत नाही त्या नवलूचं काहीच. कशी काय गेली वय? आहे ना, सांगतो ना तुम्हाले. आजी त्या शीतलले म्हणते पा किती शाक्ती आहे, सून नाही पाहिजे तिले लाडा कौतिकासाठी. पोरीसारखी तर पाहिलंच नाही तिनं. कामासाठी आता तिले लाडाई घोडाई करून राहिली त्या शीतलले. चालव म्हणते बाई, चालव बाई. मी बरोबर ऐकून राहिली होती खिडकीतून बाई, काय म्हणते ना काय नाही. तर हे आजी एकदम चॅप्टर आहे जी हे चंदा. अशी तशी बाई नाही साधारण. चंदी सुनेले घ्यायला गेलती का तिच्या घरी हो? आणि ते नवलू तसं काही कामाला गेलती, दुपारून तर कामाला गेलती. हो ते कामाला गेलती, ते कामाला गेली तवाच तर गेली ना तिच्या मांग ते घरी चंदा. इले आपल्या शितलीले म्हणाले बाई बेटा बापा बापा काय काय यल पाडे का नाही हे चंदी. त्या शीतलले ते हो म्हणे बाई, येतो म्हणे, मी सांगतो म्हणे आईले म्हणे. आणि तुम्हाला वाटते का जिथे नवलू पाठवते तरी आता? म्हणे नाही वाटत पाठवण म्हणून. अहो चंदा लय राग करते तिचा शीतलचा आणि तिच्या मायचा. म्हणे नाही वाटत नलू जाऊ देन म्हणून. आणि त्या पोरी नाही झाले पाहिजे. 2 वेळा झालं तिने मारलं हिनं तर कायले झाले पाहिजे? हिला कामाची जरूरत आहे म्हणून तिच्या घरी गेली. पाय ना बाई किती बदमाश आहे चंदा. आम्हाला आरामशीर घे ना वा. मार पोयून राहिले बापा. हो कौसुबाई आणते. आरामशीर घे ना. माय पाय दुखले हो बापा. सकाळी मी माय वावरातही गेलती डोबाले सरकी लावाले. आणि आता इथंही बी माय पाय लय दुखत आहे व. आरामशीर घे ना बिचारे वा. चंदा टेन्शन नको घेऊ तू. आमचं झालं का तू आणू लागतो आम्ही एक पाच. तू टेन्शन नको घेऊ, ये तू आरामशीर. मला माहित आहे ना तू घरच्या वावरात गेलती तर. अशी गोष्ट आहे मग कौसुबाई, सांग ना. नागिन सारखीच पलटली ही वाली चंदा. पहिले मार राग करे आजी, आताही राग करते तुम्हाला सांगतो. कामाची घात जाऊ द्या, लगेच चालू करण हे तिच्यासोबत कारस्थान करणं. मग हे काय सारखी सुधी बाई आहे काय? हिची पोरगी चांगली आता राणीवाणी आहे तिथं त्या सूरजच्या घरी. एवढी मोठी इस्टेट आहे, सर्व आहे. पोरीनं कसं चांगलं पाहून केलं. आणि दुसऱ्याच्या पोरीला हिनं चांगलं पाहून आहे का बाई? सुनेले चांगली पोरगी आहे का? एवढी वाईट आहे नाही ती पोरगी, वाईट राहिले. जाऊ दे बाई चंदा, दुसऱ्याच्या पोरीचं काय करावं? आपल्याच पोरीचं आपल्याला सुधरत नाही. हो ते तर आहेच म्हणा कौसुबाई. आता सर्वेच्या घरात तो अंधार आहे, काय करता आता. आणि झालं का ती जीवाचं? ते केस टाकली होती तिची सोडचिठ्ठी व्हायचीच आहे वाटते अजून. काऊन तर एवढा काऊन लांबून राहिला तो वकीलजी? अहो सोडचिठ्ठीचं लवकर निकाल लागतच नाही अंता, लागतच नाही. मी म्हणतो पटकन मोकळी झाली पाहिजे बाई माई पोरगी. त्याचा धाकधुकच आहे ना व. धाकधुक राहिले ते मागं फिरते म्हणते. आता पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला तर आलं जागेवर ते येत नाही म्हणते आता तिच्या मागं तो जवाई. पण काय सांगता येते त्याचं? एकदाचं मोकळं झालं म्हणजे बरं आहे. एखादी चांगलं पाहतो आणि देतो बाई दुसरं करून. नाही तर मग ते स्वतःच्या पायावर उभी राहील करण. स्वतःच्या पोरीचं स्वतःचं नाही का? आम्ही तर हाऊस. मग नाही घाईच नका करू आता तुम्ही. घाई नका करू. तिले पहिले का स्वतःच्या पायावर उभं करा. आता स्वतः पैसे कमवत असली म्हणजे बरं राहते. दुसऱ्याच्या भरोश्यावर राहा नाही लागत मग. हो आम्ही तसाच विचार केला अंता. एवढ्या कायच्या गोष्टी चालू आहे हो तुमच्या कौसुबाईनं अंता? पहा बरं किती दुरून पात आणली मी ना मायवाले तासही घेऊन आली. आणि तुम्ही तर सामोर जायच्याच आहे.
हळूहळूच चाललो, तुझ्यासाठी थांबलो होतं. ये चाल, जेवण करायला जाऊ आता. घ्या बरं, लवकर लवकर जेवण करा, वावर झालं पाहिजे. तशी उघाड पडली म्हणा आता. आता काही पाऊस येणार असं वाटत नाही आहे. चांगलं निघते मायवाला वावर पाहिजे. आता का नाही तसं बी का नाही डोबणे आता बंदच होऊन राहिले. हो, आता 1-2 दिवस चाला, जास्त दिवस नाही चालत. कारण की लोकांना भरभर पेरून टाकलं ना, पाऊस आला तर. कोण माय आपल्या घरच्या लोकांनाच पेरला. आम्ही तसं नाही करन तर काय करन हो. घरचे 4-5 जणांना डोबून राहिले आता. बाहेर भेटून नाही राहिले होते ना. आणि हे 3-4-5 दिवसच आहे. 8 दिवसच महत्वाचे राहते हे वारे पेरणीचे. ह्यो जर पाण्याचा घात गेल्यावर मग काय ते डोबणं चालते तरी काय. आणि लवकर निघत नाही हो मग बी. म्हणून तर आम्ही पेरून घेतलं बाई. पेरून घ्याले श्याम्या, घनश्याम्या, आम्ही तिघं गेलतो. 2-4 बाया लावल्या होत्या. झालं आमचं बी पेरून झालं. आता काही आहे नाही. उद्या परवा 2 दिवस लागत आणि मग काही घरीच बसा लागते. मग हे आपलं निंदन येतपर्यंत. अंजनी बाई काऊन हो? काही बोलूनच नाही राहिला अंजनी बाई. काऊन चुपचाप आहे तर? नाही हो, तसं गिसं काही नाही हो बाप्पा. जेवतो बा म्हणलं. लवकर झालं पाहिजे ना. पटपट जेवण करा आणि डोबून घेऊ बा म्हणलं. 4-5 वाजेपर्यंत झालं तरी घरी चाललं जाऊ ना मग आपण. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागते? 4 वाजो, 5 वाजो, 6 वाजो आहे ना तुमची सून. आल्यावर तिकडून स्वयंपाक पाणी करत असेल ना. नाही हो निर्मला, माय नशीब एवढं कुठं चांगलं. माय पहिले पोरगं नव्हतं तर तिकडूनही रडगणानं होतं माय. आणि आलं तर आताही बी तसंच माय. काय मायवाल्या जिंदगीत काही फरक पडलाच नाही. सून पोरगं येऊन आता पाय कामाला येऊन राहिली. ती इकडून का नाही टंग घरी जा, हातपाय धुवा, चाय बनवा, आणि स्वयंपाक पाणी करा. ते मायवाली सून आली का झोपते आणि तिच्या रूममध्ये जाते, हातपाय धुते आणि झोपते माय. आणि तिले जेवण करायलाच आवाज द्यावा लागते. काही करू लागत नाही. मग तसं होणारच आहे. पहिलेपासून तुम्ही सवय नाही पाडली तुमच्या सुनेली कामावून आल्यावर कामाले लावायचं बा म्हणून. आता ते तशीच पाहते. तशीच पाहिले. पहिलेपासूनच सवय लावायची. मग चकुनी बाई तसं नाही. कसं आहे, मी घरी होती ना तर करू आतापर्यंत काही वाटे नाही. पण आता मी कामाला येतो ना, माय जीव थकून जाते ना. तर असं वाटते तेवढ्याच पोळ्या टाकल्या, भाजी बनवली, भांडे घासले तर बरं वाटते. आता तिले म्हणाव तरी काय. आली का निसती पसरते बाई आल्यावर. आता म्हणाव काय म्हणाव म्हणजे म्हणायचं काम नाही म्हणायचं. आता ते कामाला जाते तर तुम्ही येऊन राहिला का नाही कामाला. आता सामोर जाऊन निंदन लागन. कामच आहे आता वावराचे. मग काय असंच चालन का? तुम्ही कामाला जाता, ते कामाला जाते, दोघी मिळून करा लागन. म्हणलं तर फुकते ना व निर्मला. ते म्हणलं तर फुकते ना. तिले काल रात्री म्हटलं बाई, म्हटलं वरण भाताचं कुकर मांड, मी कणिक भिजवतो म्हटलं तैवरी. भाजी माझी म्हटलं बगारनी देऊन देव म्हणलं. तर बाई तर चालली गेली रूममध्ये, दरवाजा लावला आणि झोपली. आणि आलीच नाही बाहेर. मी म्हणलं मांडला असं बाई कुकर. शिट्टी नाही वाजली ना काही नाही वाटली. जाऊन पाहिलं चुली जवळं तर म्हणजे गॅस नाही का आपलं तिथं, तर खालीच्या खाली. बाई शेवटी मला करावंच लागलं. कुठं झगडे करतं माय. आजी पण अंजनी बाई असं काहीपर्यंत चालन जी. सुनेले समजायला पाहिजे ना तुमच्यावाल्या. तुमच्या पोराले समजायला नाही पाहिजे का? तुमचं पोरग काहीच नाही बोलत. मोठं पाहते माय थोय बी. त्याले काय म्हणायचं आहे? बाय गो दणफन करते. सकाळी काय करते व स्वयंपाक करते, भांडे मांडे फरची मिस करतो, बाहेरचं मातीनं सारवतोय मिस माय. सडाही मी टाकतो, झाडूनही टाकतो, पाणी आणतो बिचारे. सर्वस्त करतो. फक्त 2 पोळ्या टाकते, डब्बे समजा, स्वयंपाक करते ना बस. आपली तयारी केली का चालली. आणि म्हणून मी काहून भांडेवाली बंद केली. आता ते रात्री पोट्ट म्हणे बाई भांडेवालीला सांगतो म्हणे आई आली असं ना आता भांडेवाली. मी याच्यासाठी बंद केली होती का यायले ह्यावल्या सुना नाही कशा आल्याला करते ना अलालापणा. आणि मग काय नाही यायले काही हे नाही होत. यायले अशी आदत पडून दिली का मग आपल्या डोक्यावर येऊन बसते. ह्या सुना सासवा सुनाच्या लवकर डोक्यावर बसते. रोशनीने त्या दिवशी तसंच केलं होतं बाई. जे बावरली का नाही तिच्यावर मी. आणि तेव्हापासून आता का नाही पोरीले सांभाळते आणि घरचंही करते. आणि मग मी बावरल्यावर मग तो सूरज आला ना, थोय बी बोलला मग तिले. तेव्हापासून आता माई वाटच पाहत नाही. वाट पाहले यायले सवय पडल्या ना सुनायले. खरंच अशा करते बाई यावाल्या. थोडंफार नाही का आपण का नाही यायले का नाही करायची मदत करायची. एवढंही काही नाही पण एकदम निवय नाही. तुम्ही का नाही एकदम निवय करता अंजनी बाई.
सुनेले लयच का नाही तुम्ही डोक्यावर बसून ठेवलं. तर येऊन राहिलं ना माय माय अंगावर बसून ठेवलं तर आता तिले म्हणता येत नाही मले आणि बोलता येत नाही. झगडे होते घरात. एवढा विचार नका करू तुम्ही. अंजनीबाई झगडे होते तुमचाही जीव होय बर. आता इथून चामोरक्याने कामं लागते. तुम्ही बोलायचं. आज संध्याकाळी गेल्यावर ना स्वयंपाक करायचाच नाही. चुपचाप झोपूनच राहायचं दुखते करून. आणि ते करते का नाही करत तर पाहायचं. हो नाही बरोबर आहे. बबिताचं करायला लागली ना तर चुपचाप जायचं तिच्याजवळ आणि तिले म्हणायचं बाई कामाले तूही जातो म्हणा मी जातो म्हणा. आता थोडंफार तूही करत जा म्हणा आणि मी करतो म्हणा बाई म्हणा असं म्हणायचं तिले चुपचाप हडूशानच. नाही बरोबर आहे तुमच्या दोघीचं बरोबर आहे. आज मी तसंच करणार. मी का नाही आज कामच करत नाही. तसं आहे मला सांगू का मला ना ताप आल्यावानीच वाटून राहिला. घरचंही बी बाहेरचंही बी. मग कसं तरी खरंच वाटून राहिलं मला. अंजनीबाई हातच लावायचा नाही एक काही कामाले. ते चालली गेली ना तिच्या घरी तरी चालते. काही फरक पडत नाही. शकुनीबाई तर आपल्या सुनेसारखीच सांगते बाई. शकुनीबाई एकाही कामाला हात नाही लावत. हा नाही त्यावाले यायली म्हणते का हात नाही लावायचं म्हणून. मला माहित आहे ना या सुना कशा राहते तर. म्हणून तर मी एक काडी नाही उचलत म्हटलं पडली घरातली. आज काडी उचलली ना तर उद्या झाडू आणून देते हातात मायवाल्या. मग आय तर खाले भेटते ना खा तुम्ही खाले. मी नाही करत कामानं धाम. कायले तरी करायचे व काम. लायण्याचे लेकरं मोठे करा तवाय काम. जिंदगीभर सारे कामच काम. नवऱ्याचं करा लेकराचंही करा आणि म्हातारपणी काम करावं का सुनाच्या हाताखाली. कायले तरी करावं. तुम्ही पाडून दिली सवय. आता बिलकुल आजपासून करायचंच नाही. तिले करू द्या. टेन्शन नका घेऊ तुम्ही. घरी भांडणं होते का आणि काय होते का आणि काय नाही तर गेली तर जाऊ द्या सारखी. गेल्यावर मग करायचं आपले काम. आल्यावर तर एकही हात लावायचं नाही. तिचं समजू द्या. शकुनीबाईचं अलगच आहे रे बापा काम. या बापा जेव्हा सुनेचं रामायण राहू द्या आणि जेव्हा बापा चला माय वावर राहून जाईन बाप्पा. आज झालं पाहिजे वावर आपलं वालं. हे घ्या लवकर जेव्हा आणि चला बरं. चला ते सूरजचे बाबा तिकडे वाट पाहून राहिले. थोडंसं राहिलं आता 4-5 वाजेपर्यंत होते. लवकर होते आता. निर्मला पाणी आणायला लाव ना भाऊले. निर्मल भाऊले पाणी आणायला लाव ना. विहिरीचं पाणी नाही ना. आपल्या बाटल्यातलं पाणी संपलं ना. सांगितलं मी पाणी आणायला सांगितलं त्याले. जातो म्हणे घेऊन येतो म्हणे. आपलं जेवण होतपर्यंत पाणी आणते ते. घ्या जेव्हा पटपटच घ्या बरं. गंगे एवढे पाय दुखून राहिले काय सांगू तुले. सकाळ संध्याकाळ घरचं दारचं माय करू थकून गेली हो. हे वाली येते का नाही येत काय माहीत का बापा. हे चलवार सिंगी माई सून. सून तर बनली माईवाली पण नाही का काम करायला नेट लागले तर पळाली. थोडंसं काही म्हणलं तर काय रे गेली होती हो मग दोन्ही टाईम. अंतिम तू दिसली होती ना मला. शिरपत्या वावरात गेली होती ना. मला जाताना दिसल्या तुम्ही दोघी. हो माय तिच्याच सोबत गेलती शिरपतच्या. तू कोणाच्या गेलती तर दुपारू. कोणाच्या गेली होती व नली होती ना सोबत. नली बाप्पा मार सांगे बाय जोड ती वालं घरानं. अशी साय ना तशी साय ना तशी साय आणि मायापोरीले तर असत देते न हे देते न तेच देते. मी चुपचाप होती बाई. आता तिकडल्या बाया होत्या आपण काय बोलाव. ते तिकडल्या बायासोबत जाते का नाही. म्हणे चाल म्हणे. गेली बाई तिच्या सोबत. सांगू दे आता तिले. बाणाच भेटला माय घराने कराले. तू आधी माया घरी काय पाहिजे नव्हतं तुले. काहीतरी मागत होती ना. 2-4 कांदे दे म्हणलं होतं. कांदे नाही आहे ना. हिनं कांदे नाही आणले ना बबिता ना तर दे बा म्हणलं त्या घरचे कांदे 2-4. स्वयंपाक व्हायचाच आहे का. तुझा स्वयंपाक काय माय थोडीशी खिचडीत देतो मांडून आता. तुला एक गोष्ट सांगू काय. कौसुबाईची पोरगी नाही का मग आणि त्या हरण्याच्या गाडीवर जाताना दिसली. इले लाज नाही वाटत का हो. ह्यावाल्या कौसुबाईच्या पोरीले जीवाले लाज नाही वाटत. जीवा कोणत्या हरण्याच्या गाडीवर बाप्पा कधी दिसली तुले. मग आणि 10:30 वाजता. हरण्या नाही का व अरुण भाऊचं पोरग अंजनीबाईचं पोरग त्याच्या गाडीवर. आता नवरा दिला सोडून इकडं करते काही तर लफडे. काय माहित का याच्यासाठी आली का तर नवरा सोडून काय माहित लफडे करासाठी. अरुण अन तुले कुठं दिसले ते दोघे जण गाडीनं. तू कुठं गेलती त्याले पाहिले. मी काय जाऊ माय त्याच्या मांग. मग आणि मला दिसली ते गाडीवर बसताना त्याच्यात मस्त म्हणे ना चाल सोडून देतो कॉलेजमध्ये. आणि हे बी म्हणे मग चाल. जसं काही इले ऑटो बस भेटतच नव्हता. अशासारखी काहीतरी बहाणा लावून गेली त्याच्या गाडीवर. लयच बदमाश आहे तू गंगे.
कोणाच्याही पोरी बारीले बदनाम करतं बिन फालतूचं बदनाम करायला काही गरज आहे का? आता गेली असन बाई ती पोरगी आटो फाटो नसन तर मग काय तू काय तिले हेच म्हणशील का तिचं त्याच्यासोबत लफडा आहे म्हणून? माझ्याजवळ म्हणलं तर म्हणलं, कोणाजवळ म्हणू तरी नको, नाही तर तुला आसडण चांगली धरून. ते कौसुबाई माहीत गीत पडलं तर थोडा माराई खाते लोकाच्या, तरी पण हिचे कुटानेपणा जातच नाही. आता मी पाहिलं म्हणून म्हणलं बाई. आणि लग्नाच्या पहिले तसाही बी तर थोतीच्या मांग लागला होता म्हणते ना, जीवाच्या अरुण. ते लग्ना पहिले गेलं मांग लागला म्हणजे काही त्याचं लपडं थोडी होतं. लपडं राहिले असंच मागतो म्हणून ती त्याला आवडे ते नाही म्हणे, पण पोरगी जीवा ते म्हणे करत नाही म्हणे मी गावात, आणि तिचा बापही नव्हता देत. आणि कायले तरी करायला पाहिजे नव्हती ना, काय होतं त्याच्या घरी तेव्हा तर तिला चांगला सर्व्हिसवाला भेटला होता ना, आणि मग कायले देन तिचा बाप. वाटत असन ना आता पण का बा नवरा बेकार निघाला, आपला आता लागली असन त्याच्या मांग म्हणून तर गेली ना गाडीवर. गंगे चाल बरं, तुला मी कांदे देतो आणि तू जाय बाई तुझ्या घरी. आता माय डोकं लय खराब झालं, जाय. गाडीवर बसून गेली तर लपडं आहे त्याच्यासोबत, काय बोलते ना काय नाही. मला या गोष्टी पटत नाही बाप्पा तू आल्या. चाल कांदे देतो घेऊन जाय बाप्पा. अगाऊ डोकं. ते कोण म्हणलं त्या नवऱ्यानं म्हणलं का तिथं जासाठी तुले? त्या सासूच्या घरी कोण म्हणलं मला सांग पहिले. काही गरज नाही जायची, तुले सांगतो मी. काही गरज नाही शिकले, तुले सांगतो. रोज रोज असं मरण्यापेक्षा तुझ्या काळजीत एकदाच मेलेली बरी मी. स्वतःच्या जीवाचं काही करून घेईन बाई मी. अगाऊ नखरे करशील तर माझ्या दोन्ही पोरी तिकडे चांगले आहे, त्याचं मला उलीसही ऐकू येत नाही. तूही काळजी आहे नालायक आहे मध्ये. स्वतःच्या मतानं केलं तर केलं ना, आता नखरे करून राहिली तिथं. जातो म्हणते तिथं माय सासू सासऱ्याच्या घरी. खेळखंडोबा लावला का आमच्या जीवाचा तू न? जावा म्हणलं तवा जाता, जावा म्हणलं तवा येतं. तुले सांगितलं ना, एवढे पैसे देऊन मी त्या रूमा हे करून घेतल्या तिथं सारव सुरव करून. आता वायून राहिल्या ते सामान भराचं, तर आता म्हणून राहिली मी सासू सासऱ्याच्या घरी जातो. गरज नाही सासू सासऱ्याच्या घरी जायची. आणि तुले कोणा सांगितलं या गोष्टी? तर रोशन तुले जबरदस्ती करून राहिला का तो जावाई? तिथं नाही आले. छंदाईचं नाव सांगितलं तर माया अजून जास्त भडकन. नाही मला रोशनजीनं काहीच नाही म्हणलं. मीच म्हणून राहिली. मीच म्हणत आहे मला जायचं आहे म्हणून. मोठी झाली वाटते शिकले तू नाही? मायच्याही पलीकडे चालली. तो सूरज बिचारा, ते निर्मलाबाई मूर्ख आहे का ते दोघंच्या दोघंही बी? त्यावाल्या मांग लागून अलग रूमा करून दिल्या. शाया ज्याची वय त्याच्या घरी जाऊन बोलले. एवढं सगळे करून राहिले बिचारे ते, तर ते पागल आहे का नाही? आई तुला मी काही म्हणत नाही बाई. आता लग्न इथून तुझ्या मतानच केलं, उठूनही पळाली त्याच्यासोबत, सर्व तर तुनं तुझ्या मतानच केलं. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव बाई, आता जर तू माझ्या मतानं ऐकली नाही ना, तर मी तुझ्यासाठी मेली म्हणून समज. माझ्या दरवाजात तू पाय ठेवायचं नाही, आणि मी तुले कधी माय पोरगी म्हणून मानणारही नाही. तुले काय करायचं ना ते कर. आई अशी काऊन म्हणून राहिली तू? अशी काऊन म्हणून राहिली हो तू? तू आम्हाला सर्व्याले तू पागल समजून राहिली ना बाई. एवढे पैसे लावून त्या रूमा सारव सुराव केला, आता पसारा नेऊन टाकायचा आहे. तू हे सर्व सामान नेऊन टाकणार होती उद्या, आणि तू म्हणतातच म्हणतं. मग काय म्हणू? मग तुला माझ्या मतानं ऐकायचं आहे का नाही ऐकायचं आहे मला एवढं सांग. आता काय करू मी? ठीक आहे, त्याच मतानं ऐकतो आहे मी, त्याच मतानं ऐकतो. तू अशी नको बोलू माझ्यासोबत, अशी नको बोलू. तुला वाटते ना मी अलग राहतो, अलगच राहतो रोशनजी जवळ. ठीक आहे, रोशनजी सोबतच राहतो, त्या मतानंच राहतो अलग. ह्याच निर्णयावर राहिली पाहिजे तू. शीतल तुला सांगतो मी, नाही तर पाय बाई मायवाले जीवाचं मी खरंच काही करून घे. नाही आई तू काहीच नको करू. मी खरंच अलग राहतो आता. चांगल्यासाठीच सांगू राहिली बाई मी. एक तर मी तुझ्यावाल्या तिथे येऊ शकत नाही, मायवाला रात्रभर झोप नाही लागणार. मायापुरीले काय करन काय होईल असं धाकधुक राहीन बाई. अलग राहिली ना तर मला येता येईन, जाता येईन, पाहता येईन तुले बाई. समजून राहिलं का मी काय म्हणतो? तर समजून राहिलं आई, समजून राहिलं. ठीक आहे ना, त्याच मतानं करतो मी, अलगच राहतो. तुले कोण म्हणलं होतं तिथं जासाठी? कोण तुले हे केलं मला एवढं सांग. कोणच नाही, मीच म्हणलं होतं. कोणच नाही मला. मी आता त्याच मतानं ऐकतो, नाही जात तिथं. बरं चाल जेवाले, रडू नको, रडणं बंद कर. चाल जेवाले, त्या चांगल्यासाठीच सांगत आहे मी. शिकले रडू नको, चाल जेवण करून घेऊ. स्वयंपाक केला ना तू ना? हो, मटकीची भाजी बनवली, पोया बनवल्या. बायाचं खरंच आहे, माय सुनेली सवय पडली बाई आई तर खायची. मी नाही गेली बाई स्वयंपाक रूम मध्ये, तर तेही नाही गेली. रूम मध्येच गेली बाई झोपाले ते. आई स्वयंपाक झाला काय व? चाल बरं जेवण करून घेऊ, लय भूक लागली. चा बोईन मागीन चाल बरं, वाट बस जेवाले. मलाच विचारून राहिला स्वयंपाक झाला का नाही तर? त्या बायकोले विचार ना, मला काय विचारून राहिला? मी बी कामाला गेलती ना.
कामाला जाऊ ना घरचंही करू माझी जीव होय का नाही काय एकदम जवान नाही आहे ना मी मला विचारून राहिला त्या बायकोला विचार ना आली झोपली ते येऊन तिले कराले काय होते रे स्वयंपाक पाणी मा पहिले तर येते म्हणजे स्वयंपाक व्हायचाच आहे का बाई स्वयंपाक व्हायचाच आहे अहो लयच भूक लागली ना मला आणि पूजा करत नाही का मग काहीच करू नाही लागत पूजा नुसतं तिकडं बाहेर बसून राहतं कामाले जातं कामावून आला का तिकडं त्या घनश्यामाकड आणि त्या जतीनकड बसून राहतं घरात काय चालू आहे काय नाही तू काही पाहतच नाही कोण स्वयंपाक बनवते कोण नाही बनवत बा म्हणून आला तिकडून 8:30-9 वाजता का खाले मागतं आणि तुही बायको येते कामावून झोपून जाते तिच्या रूम मध्ये आई ती खाले येते रे काहीपर्यंत चालन रे हे बाबू मायवाला काही एवढी ताकद नाही ना बाबू माय याच्यात रोज रोज करायचा पूजा ए पूजा काय म्हणता अरुणजी रूम मध्ये येऊन बोलू शकले असते ना तुम्ही इकडे बोलायची काही गरज होती तुम्हाला स्वयंपाक म्हणलं मी स्वयंपाक केला नाही का तुला अजूनपर्यंत स्वयंपाकच केला नाही काय खायचं आता स्वयंपाक केला नाही म्हणजे आईनं स्वयंपाक केला असेल ना आई तुम्ही स्वयंपाक नाही बनवला अजूनपर्यंत स्वयंपाक व्हायचाच आहे आपल्या घरचा काय माझी सासू आहे का मला विचारून राहिली स्वयंपाक काऊन नाही बनवला तर हे तर मला तुला विचारायला पाहिजे त्या नवरा विचारून राहिला ना स्वयंपाकाविषयी मला सांगू राहिली अजून तर पहिले काय झालं बाप्पा एवढा आवाज सोडून बोलून राहिले या आजी मी तुम्हाला फक्त स्वयंपाकाचं विचारलं एवढे कायले ओरडून राहिला माझ्या अंगावर ओरडून कायले राहिली हो बापा मी ओरडून नाही राहिली तुला सांगून राहिली मी पण मग स्वयंपाक तुम्ही बनवला नाही अजूनपर्यंत मी बेत कामावून येतो 8 दिवस झाले बाई मी बी चालली ना वावरातले काम काय तू असे तसे समजून राहिले का हो पूजा एखादी वेळात चाल आणि पाय करून म्हणजे समजन तुले कसे करा लागते कसे नाही तर हे मला काहीच नका सांगू मी काही स्वयंपाक बनवत नाही आता वाजले किती 8:30 वाजले मी नाही करत स्वयंपाक गिंपाक माझ्याकडून नाही होत मी आली थकून